आणि डायरेक्ट आपण चंदीगडला आता KTM सर्व्हिस सेंटरला भेटू. हायवे मध्ये रस्त्यात काय झालं तर आम्हाला आठवण नको करूस. बाय. चंदीगड स्टेशनच्या जवळच आम्ही रूम बुक केली होती आणि त्यांच्या तिकडे या हरीश ढाबा आहे जो स्टेशनच्या खूपच जवळ आहे. आणि हे आहेत त्यांचे ओनर. 1971 पासून त्यांनी हा ढाबा इथे फॉर्म केला आहे आणि हे आहे त्यांचे बिगिनिंग जर्नी 1971 पासूनची. आणि खूप चांगला ढाबा आहे. सर्व प्रकारचं फूड इथे खूप चांगल्या क्वालिटीचं मिळतं. तुम्ही कधी चंदीगड स्टेशनला आलात तर नक्कीच या ढाब्याला व्हिजिट करा. अगदी जवळच आहे आणि इकडचा ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. रूम्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत इकडे. तर चांगलं तुम्हाला रिजनेबल रेट्स आणि खूप चांगलं फूड इथे अवेलेबल होतं. चला येतो. बाय. की स्टार्टरचा प्रॉब्लेम हा ECU युनिटमधून येत होता. तर ज्यांच्याकडे ड्यूक 200 आहे किंवा KTMची कुठची बाईक आहे आणि त्यांचा कधी स्टार्टरचा प्रॉब्लेम झाला तर समजून चला की ECU युनिटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली आतमध्ये शूटिंग करणं, व्हिडिओ शूट करणं हे अलाउड नव्हतं सर्व्हिस सेंटरला, म्हणून ते मला शूट करता नाही आलं. आणि ड्यूक 200चं ECU युनिट हे 9000 रुपीजला आहे. तर ऑन द वे मला तो एक 9000चा खर्च वेगळाच झाला होता. या अगोदर मी बॅटरी बदलली होती, नंतर बॅटरी कॉईल बदलली होती आणि आता थर्ड जो प्रॉब्लेम मला आला, फेस झाला, तो म्हणजे ECU युनिट. चंदीगडवरून मनालीला पोहोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ इव्हिनिंग झाली होती. 7-8 वाजले होते आणि इव्हिनिंगला एका हॉटेलवरती आम्ही स्टे घेतला होता नियर टू मनाली. हॉटेल मनाली विजिट नाव आहे त्याचं. तर हे आहे ते हॉटेल मनाली विजिट. तुम्ही पण नक्की विजिट करा. खूप चांगलं हॉटेल आहे. पेट्रोलसाठी 5 लिटरचा कॅन आहे. आपल्याला तिथे दांडीला लास्ट पेट्रोल पंप आहे. तिथून 320 किलोमीटर आपल्याला जायचं. 320 किलोमीटर कुठेच पेट्रोल पंप नाही आहे, त्यामुळे आपल्याला 5 लिटरचा कॅन घ्यायचा आहे. आणि तू इथूनच का 5 लिटर घेतला? जेरी कॅन का नाही घेतला त्याचं पण रिझन? जेरी कॅन 4500चा आहे तो मार्केटमध्ये आणि हा कॅन आम्हाला इकडे लोकल्सकडून 100 रुपयाला फक्त. आम्हाला फक्त 100 रुपयाला पडला. आणि क्वालिटी मी बघू, दाबून दाखव थोडासा. जेरी कॅन हा हे बघा. आणि जेरी कॅन घेऊन आपल्याला मुंबईपासून परत बाईकवर जागा भेटली असते ना, इकडे येऊन एवढं वेट कोण घेऊन येणार? कॅरी करणं. ही पण लाईट वेट आहे. आम्हाला फक्त कुठे तांडीला शेवटचा पेट्रोल पंप भेटणार आहे. 350 किलोमीटर तेवढं फक्त कव्हर करायचं. बेस्ट. कॉम्पॅक्ट साईज आहे आणि रिजनेबल पण आहे. तर इकडे येऊनच मनाली मार्केटचा मागचा रोड आहे. हा इकडे बघ सावंत. तर हा आहे अटल टनल रोहतांग पास ज्याला म्हणतात तो. आणि हा त्याचा आतला व्ह्यू आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आय थिंक हा टनल असावा. तिथे स्पीड लिमिट दिलेलं आहे 40 to 60 काहीतरी, पण CCTV आहेत की नाही माहीत नाही. बट तरी जेवढं स्लो जाल तेवढं बरं आहे, कारण का तुम्हाला त्या टनलचा व्ह्यू एन्जॉय करायला मिळेल. उगाच फास्ट गाडी पळवण्यात काय अर्थ नाही आहे. नजारे बघा मित्रांनो, अटल टनलच्या जवळचे नजारे बघा. सर्वीकडे बर्फच बर्फ आहे.
जिस्पा इकडनं 60 किलोमीटर आहे. तास तरी कमीत कमी जातीलच आम्हाला पोहोचायला. बघा मित्रांनो, मनालीवरतून लेहला जाताना जो शेवटचा पेट्रोल पंप लागतो त्याचं नाव आहे उपासक फिलिंग स्टेशन. आणि नेक्स्ट पेट्रोल पंप हे 330 किलोमीटरला आहे डायरेक्ट लेहला. आणि बिफोर दॅट 7 किलोमीटर पण एक तुम्हाला पेट्रोल पंप मिळतो. मोस्टली तरी 7 किलोमीटर अगोदरच्या पेट्रोल पंपवरती तुम्ही पेट्रोल भरून घ्या, कारण का इकडच्या पेट्रोल पंपवरती कधी पेट्रोल नसलं तर पुन्हा तुम्हाला 7 किलोमीटर मागे जावं लागेल. आणि हा बघा नेक्स्ट पेट्रोल पंप आहे 330 किलोमीटर. इकडचं वातावरण खूपच सुंदर आहे, खूप साऱ्या सिनेरीज आहेत. आणि हा आहे इकडे मोती या पेट्रोल पंपचा रखवाला. तर मनालीनंतरचा पहिला स्पॉट जो आहे तो आहे जिस्पा. आणि हा आहे त्याचा व्ह्यू. मनालीनंतर 100 किलोमीटरवरती जिस्पा हा स्पॉट लागतो. आणि इकडे नदीच्या किनारी टेंट लागलेले आहेत आणि तिकडेच आम्ही व्हिजिट करत आहोत. आय थिंक 1500 रुपये पर पर्सन विथ फूड इकडचा चार्जेस आहे. तर खूप असा सुंदर सिनेरी नदीच्या किनारी आणि विथ कॅम्प फायर पण आहे रात्रीला. तर हे आहे आमच्या बाईक्स आणि इथे आम्ही घेतला होता हा टेंट. 3 जणांना मिळून आम्ही एकच टेंट घेतला होता. रूम नंबर 6 ही आहे बाजूची सिनेरी. इकडचं टेम्परेचर जवळजवळ 5 ते 10च्या आसपास होतं आणि रात्री पण खूप सारं टेम्परेचर मायनस होतं इकडे. हा आहे सिनेरी मस्तपैकी. आणि चला तुम्हाला आमचा टेंट दाखवतो 3 जणांसाठी. एक असा कॉम्पॅक्ट असा टेंट आहे आणि 2 जणांचा एक बेड आणि एक बेड सिंगल खाली. आणि 3 जण ॲडजस्ट होऊ शकतात. रायडर्ससाठी काय जास्त असं मोठं काय टेंटची काही गरज नसते. थोडासा स्टे करायचा असतं, दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा राईडला निघायचं असतं. हे आहेत काही नाईटचे आमचे फोटोज. हा बघा नदीच्या किनारचा आमचा स्टे मस्त असा. हा आहे नाईट व्ह्यू आमचा. मस्तपैकी लाईटिंग लावलेली होती आणि सीन्स खूप चांगले आहेत रात्रीचे पण तिकडचे. आणि ही होती आमची कॅम्प फायर नाईटला. तर कॅम्प फायर करून इकडेच व्हिडिओचा एंड करतो. आणि ह्याच्या पुढची जर्नी आमची सुरू होणार आहे ती जिस्पापासून ते पांगपर्यंतची किंवा त्याच्या पुढे लेहपर्यंतची. आणि काय काय प्रॉब्लेम्स, किती स्नोफॉल मिळाला ते पुढच्या एपिसोडला पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. तर पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.